माझं किती वाजता निघाला तुम्ही घरून? आता हा होता म्हणून मला इकडे यायला कसं कोणगाववरून यायला भारी पडतं ना. जपानची मूर्ती आहे, कंबोडियाची. कोणगाव म्हणलं तर साऊथ कोरिया. इथे संग्रह दिलेला आहे 132व्या जयंतीनिमित्त बुद्धभूमी पुस्तक संग्रहालय दिलेलं आहे मित्रांनो. बघा पुस्तक संग्रहालय, तुम्ही इथे आल्यानंतर तुम्ही पुस्तक पण इथे वाचू शकता. आणि इथे दानपेटी आहे, तर आल्यानंतर इथे आपण दान पण करू शकता. भंते जे आहेत मार्गदर्शन करण्यासाठी. मलाही आलेलं आहे. हाँगकाँगची बुद्ध मूर्ती, तायवानची, जपानची मूर्ती, साऊथ कोरिया. बघू शकता तुम्ही मित्रांनो, फारच छान असं इथे वाटतं, एकदम मस्त. चायनाची मूर्ती, व्हिएतनामची मूर्ती, लाकोसची मूर्ती. बघा म्हणजे सर्व विश्वामध्ये बुद्धांनी नाव कमावलेलं आहे मित्रांनो. बघा शांतीचा संदेश त्यांनी पोहोचवला सगळ्याच ठिकाणी. हे बघू शकता तुम्ही, आशिष मंदिर, बुद्धगया महाबोधी महावीर मुक्ती आंदोलन, कल्याण, मुंबई, महाराष्ट्र. हे मंदिर आपलं आहे बुद्धगयाचं, पण तिथे कब्जा करतायत लोक. ते मुक्ती आंदोलन प्रत्येक ठिकाणी असंच चाललेलं आहे. हे बघू शकता तुम्ही, किती मस्त डेकोरेशन केलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती, माता रमाईचा फोटो आहे. बुद्धांची मूर्ती बघा किती छान आहे मित्रांनो. बघून मन प्रसन्न झालं इथे येऊन. पप्पा पहिल्यांदा घेऊन आली इथे, मला माहीत नाही कल्याणला इथे आहे म्हणून. एवढं मला पप्पांनी दाखवली जागा. वालदुनीच्या इथून आले ना तुम्ही का आतमध्ये यावं लागतं, गावाच्या आतमध्ये, तिकडे आतमध्ये आहे. जास्त लांब नाही, मी लोकेशन टाकून ठेवेल, तुम्ही येऊ शकता. हां बघा मित्रांनो, म्यानमार, थायलंडची मूर्ती बघा किती छान वाटतंय. एकदा येऊन भेट द्या मित्रांनो, फार प्रसन्न वाटतं इथे. सोमपुरा विहार, बांगलादेश. हे बांगलादेशचे विहार बघा. गौतम बुद्धांनी हर एक ठिकाणी त्यांचे शांतीचा मार्ग पोहोचवलेला आहे मित्रांनो. बघा पोटाला पॅलेस, तिबेटचं पॅलेस बघा केवढं मोठं आहे. आपल्या इकडे पण आहेत भरपूर हे, पण ते इथे पण कब्जा केलेला आहे लोकांनी. आपल्या लोकांनी ध्यान दिलं नाही, त्याच्यामुळे हे गोष्टी घडलेल्या आहेत. बघा हे बुद्धगयाचं मंदिर आहे. बुद्धगया बघा किती छान वाटते. बघा सारनाथ, लुंबिनी, कुशीनगर. येऊ शकता तुम्ही मित्रांनो, फार छान वाटतं. जर आपण भंतेजींना 2-3 प्रश्न विचारू. पप्पा काय बोलतात बघूया. 59चा जन्म आहे माझा. अच्छा 59 ते जन्म जाऊ द्या, पण सांगायचं तात्पर्य असं, शील म्हणजे काय हेच कळत नाही लोकांना. पहिली गोष्ट त्रिशरण म्हणजे काय हे समजत नाही. या बसा. अरे बापरे, मारे ताई साहेब कसे काय तुम्ही बरे का? कशा भेटीगाठी झाल्या आमच्या? सकाळी असतो. अरे वा, सर्व बिहारामध्ये आपलं या इथं दरबारी आपलं नाही, मन प्रसन्न वाटतं इथे, असं बरं वाटायला लागलं. मी पण पहिल्यांदा आलो, वडिलांनी मला पहिल्यांदा दाखवले.
मला लय मस्त वाटतंय. मुलगा शेवटचा 4 नंबर. जय भीम काका.